दरम्यान या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पार्थ पवार सर्वेसर्वा झालेत असं त्यांना वाटतंय असं म्हणत पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकते असं वाटत नाही असं दमानिया म्हणाल्यात। एनसीपी मधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। त्यावर आता अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आणि काही सूत्रांकडून माहिती मिळते की पार्थ पवार यांचीच तक्रार घेऊन काही जण शरद पवार यांच्याकडे गेले होते आणि तुमच्या नातवाला समज द्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात पण आलं। कसं पाहता एकंदरीतच? मला असं जी माहिती मिळते की सध्या पार्थ पवार सर्वेसर्वा झालेला आहे। त्याला असं वाटतं की तो अजित पवारांच्या जागी आता राष्ट्रवादीत आहे आणि सगळेच ज्याला आपण कॉलिंग शॉट्स म्हणतो ते सध्या पार्थ पवार करतोय। इतकं नाही तर त्यांनी एक्साइज मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धुडगूस घातलाय अशी सुद्धा बातमी मी ऐकतेय। तर आत्ताच्या घटकेला पार्थ पवारांविरुद्ध जर हे गेले असतील तर त्यात काही नवल नाहीये। मला वाटतं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना त्यांचंच औषध पार्थ पवारांनी पाजलेलं दिसतंय। तर आताच्या घटकेला ते जरी शरद पवारांना काय कोणालाही जाऊन भेटले तरी पार्थ ऐकेल असं मला वाटतं।